श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशक 5वा यामधील समास 10वा सिद्ध लक्षण याविषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण साधक लक्षण याविषयीचे निरूपण श्रवण केले आहे. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे इतरांना शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका. दशक 5वा यामधील समास 10वा सिद्ध लक्षण सांगताना समर्थ रामदास सांगतात की सिद्ध म्हणजे साध्याप्रत पावणे, यशस्वी होणे किंवा जिंकणे. ज्याने आपले ध्येय जिंकले, ज्याला संपूर्ण आत्मज्ञान झाले, त्याचे अज्ञान समूळ नष्ट झाले, तो सिद्ध होय. साधकाने अनेक वर्ष चिकाटीने अभ्यास केला म्हणजे त्याची साधना त्याच्या पचनी पडते. स्वस्वरूपाशी बळेच स्पर्श करणारा साधक सहजतेने, सुलभतेने व सम्यकपणे आत्मस्वरूपी लीन होऊ शकतो. अशा रीतीने साधना परिपक्व दशेला पोहोचली की साधकाला पूर्णावस्था किंवा सिद्धावस्था प्राप्त होते. परमार्थ मार्गावरील हा अखेरचा टप्पा आहे. मानवी जीवनात यापेक्षा अधिक दिव्य, समृद्ध, फलदायी आणि आनंदमय अनुभव नाही. आत्मसाक्षात्कार, ब्रह्मज्ञान, अपरोक्षानुभूती, ईश्वर दर्शन अशी अनेक नावे त्याला दिलेली आहेत. या अनुभवांमध्ये साधक परमात्मा स्वरूप होतो. तेथे चित्त चैतन्यरूप बनते. द्रष्टा द्रष्टेपणा उरत नाही. कसलाही भेद राहत नाही. देहबुद्धी संपूर्णपणे जळून जाते. तिळात तेल, दुधात तूप व प्रवाहात पाणी जसे व्यापून असते, तसे आत्मस्वरूप सर्व भूतांच्या अंतर्यामी ओतप्रोत भरून राहिले आहे, असा प्रत्यक्ष अनुभव येतो. सर्व दृश्य विराम पावून केवळ ब्रह्म तेवढे शिल्लक उरते. या अवस्थेला पोहोचलेल्या सिद्ध पुरुषाला ओळखण्यास 3 खुणा आहेत. त्या अशा की अत्यंत संशयरहित असे निश्चयात्मक आत्मज्ञान होणे, दुसरे म्हणजे वासना निःशेष नाहीशी होणे आणि तिसरे अत्यंत निर्भय होऊन स्वानंदात जगणे. या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी सिद्ध पुरुषाच्या या 3 खुणांची स्पष्टपणे वर्णन करून देतात. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात सिद्ध लक्षण निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. मागे बोलिला संसारिक, त्यागे विन नव्हे की साधक. ऐका हो याचा विवेक, ऐसा असे श्रीराम. सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे. संसारिका त्याग येणे, प्रकार ऐसा श्रीराम. कुबुद्धी त्यागे विन काही, सुबुद्धी लागणार नाही. संसारिका त्याग पाही, ऐसा असे श्रीराम. प्रपंची वीट मानिला, मने विषय त्याग केला. तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग श्रीराम. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा. त्याग घडे अज्ञानाचा, शैने शैने श्रीराम. ऐसा सूक्ष्म अंतरत्याग, उभयास घडे सांग. निस्पृहास ब्रह्मत्याग, विशेष आहे श्रीराम. संसारिका ठाई ठाई, बाह्य त्याग घडे काही. नित्यनेम श्रवण नाही, त्यागे विन श्रीराम. फिटली आशंका स्वभावे, त्यागे विन साधक नव्हे. पुढे कथेचा अन्वय, सावध ऐका श्रीराम. मागा झाले निरूपण, साधकाची ओळखण. आता सांगिजे लखून, सिद्ध लक्षणाची श्रीराम. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला. निश्चय चणेना ऐसा झाला, या नाव सिद्ध श्रीराम. बद्धपणाचे अवगुण, मुमुक्षुपणी नाही जाण. मुमुक्षपणाचे लक्षण, साधकपणी नाही श्रीराम. साधकासी संदेह वृत्ती, पुढे होतचे निवृत्ती. या कारणे निसंदेह श्रुती, साधू ओळखावा श्रीराम. संशयरहित ज्ञान, तेची साधूचे लक्षण. सिद्धांगी संशयहीन, लागेल कैसा श्रीराम. कर्ममार्ग संशय भरला, साधनी संशय कालवला. सर्वांमध्ये संशय भरला, साधू तो निसंदेह श्रीराम. संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे.
संशयाचे भजन उखटे निर्फळ होय श्रीराम. व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही श्रीराम. व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चये विन श्रीराम. व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी श्रीराम. व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही श्रीराम. व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चये विन श्रीराम. व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही श्रीराम. व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चये विन श्रीराम. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चये विन श्रीराम. निश्चय विन सर्व काही, अणुमात्र ते प्रमाण नाही. व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे श्रीराम. निश्चय विन जे बोलले ते अवघेची कंटाळवाणे, बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरार्थक श्रीराम. असो निश्चय विन जे वल्गना ते अवघीच विटंबना, संशय काही समाधाना उरी नाही श्रीराम. म्हणून संदेह रहित ज्ञान निश्चयाचे समाधान, तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेशी श्रीराम. तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवन, मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम. ऐक निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा, नाना देवाचा वळसा करूशी नये श्रीराम. जेने निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार, शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा श्रीराम. मुख्य देव तो कवन, भक्तांचे कैसे लक्षण, असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी श्रीराम. आपल्या देवास ओळखावे, मग मी कोण ते पहावे, संग त्यागून राहावे वस्तुरूप श्रीराम. तोडावा बंधनाचा संशयो, करावा मोक्षाचा निश्चयो, पहावा भूताचा अन्वयो व्यतिरेकेसी श्रीराम. पूर्वपक्षेसी सिद्धांत, पहावा प्रकृतीचा अंत, मग पावावा निवांत निश्चय देवाचा श्रीराम. देहाचे नियोगे संशयो, करी समाधानाचा क्षयो, तळोने दावा निश्चयो आत्मत्वाचा श्रीराम. सिद्ध असता आत्मज्ञान, संदेह वाढवी देहाभिमान, या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे श्रीराम. आठवता देह बुद्धी, उडे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मबुद्धी सुदृढ करावी श्रीराम. आत्मबुद्धी निश्चयाची, तेची दशा मोक्षस्थेची, अहमात्मा हे कधीची विसरो नये श्रीराम. निरोपिले निश्चयाचे लक्षण, परीहे न कळे सत्संगे विन, संतांसी गेली शरण संशये तुटती श्रीराम. आता असो हे बोलणे, ऐका सिद्धाची लक्षणे, मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिजे श्रीराम. सिद्ध स्वरूपी नाही देहो, तेथे कैसा हो संदेहो, या कारणे सिद्ध पाहो निसंदेही श्रीराम. देह संबंधाचे निगुणे, लक्षासी काही उणे, देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावी श्रीराम. जे लक्षवेना चक्षुषी, त्याशी लक्षणे सांगावी कैसी, निर्मळ वस्तू सिद्ध त्याची लक्षणे कैसी श्रीराम. लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईची निर्गुण, तेची सिद्धाचे लक्षण वस्तुरूप श्रीराम. तथापि ज्ञान दशकी बोलिले, म्हणून वक्तृत्व आटोपिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम.